नमस्कार, गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी सविता फोडे खूप खूप मनापासून स्वागत करते आहे। आज आपण बनवतोय मलाई कोफ्ता करी। त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा कुकर लावून घेऊया। कुकरला तर बटाटे उकडायचे आहेत, तर त्याच्याबरोबर मी भात देखील लावून घेते। भाताचा डबा खाली ठेवला, त्याच्यावरच्या डब्यात 4 बटाटे चांगले धुवून मधोमध काप देऊन घेतलेत। त्या डब्यामध्ये बिलकुल पाणी घातलेलं नाही। कुकरला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। तोपर्यंत एका कढईमध्ये थोडंसं तेल घातलंय आणि त्याच्यामध्ये खडे मसाले आपण परतून घेतोय। ही आहे आपल्या ग्रेव्हीची तयारी। त्याच्यामध्ये आपण 1 स्टार फूल, तेजपत्ता, 2 हिरव्या मिरच्या, 3-4 लाल सुक्या मिरच्या, दालचिनीचा तुकडा, मिरी, जे काही खडे मसाले असतील ते चांगले परतून घ्यायचे। आलं आणि लसूण देखील मी परतून घेते। त्याच्यावर 2 हिरव्या मिरच्या देखील घातल्यात। एक मोठा कांदा मोठाच कापून घेतलेला आहे, तो देखील त्याच्यावर आपण परतून घेतोय। कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये 4-5 काजू आणि मगज बी घातलेला आहे 1 चमचाभर। आता कांदा चांगला परतला गेलाय, त्याच्यामध्ये टोमॅटो घालूयात। टोमॅटो कांदा चांगला परतल्यावरच घालायचे, कारण मग टोमॅटोचं पाणी सुटतं। आणि टोमॅटो घातले की पटकन शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ घालूयात। मीठ घालून घेतलं। आता हा टोमॅटो चांगला शिजण्यासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवूयात। हे पहा, सर्व मसाले झाकण ठेवल्यामुळे पटकन चांगले शिजले जातात। आता हे थंड झाल्यानंतर त्याच्यातला तेजपत्ता काढून आपण वाटून घेतलंय आणि आपण करतोय मलाई कोफ्ता। तर करी एकदम सॉफ्ट असावी म्हणून आपण ते सर्व चाळून घेतलेलं आहे। त्याच कढईमध्ये 1 चमचाभर बटर टाकलंय। आता हे बटर वितळलं, त्याच्यामध्ये कसुरी मेथी घातली चोळून। फोडणीला घातलेली कसुरी मेथी चांगली चव लागते। तर आता काही पावडर मसाल्यांमध्ये भाजलेली जिरे पूड, धनापूड, हळद, थोडासा गरम मसाला, आवडीनुसार लाल तिखट आणि आपण याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। त्याचा अंदाज घेत आपल्याला मसाले घालायचे आहेत, म्हणजेच तिखट। तर मसाले पावडर मसाले घातले त्यावेळेस आपली कढई फक्त तापलेली होती, गॅस चालू नव्हता। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ग्रेव्ही घालून घेतली। झाकण ठेवून तिला चांगलं परतून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला ग्रेव्ही जेवढी हवी तेवढं थोडंसं पाणी घालायचं आणि या ग्रेव्हीला चांगली छान अशी टेस्ट येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण 1 छोटी वाटी मलाई घातली आहे। कोथिंबीर घालायची कापलेली, चवीनुसार मीठ घालायचं आणि ही ग्रेव्ही चांगली उकळून द्यायची आहे आपल्याला। मंद आचेवरती झाकण ठेवूयात थोडा वेळ। हे पहा, अशा पद्धतीने आपली ग्रेव्ही आपण आता ही उकळून घेणार आहोत। एकदा मिक्स करून घेतली। आता ग्रेव्ही मंद आचेवर उकळेल तोपर्यंत आपला इकडे कुकर देखील थंड झालेला आहे। हे पहा, बिलकुल पाणी न वापरता आपण हे बटाटे चांगले वाफून घेतलेत, उकडून घेतलेत। भात देखील शिजलाय आणि तुम्ही बघू शकता बिना पाण्याचे हे छान असे बटाटे उकडले गेलेले आहेत। जर तुम्हाला पराठा करायचा असेल तरी देखील याच पद्धतीने बटाटे उकडून घ्या, बिलकुल सारण बाहेर येणार नाही। तर तुम्ही बघू शकताय बटाट्याचा डबा मी काढून घेतलाय। खालचा भात देखील मस्त पांढरा शुभ्र असा तयार झालाय। इकडे आपली ग्रेव्ही आहे तिला छान उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर आपण अजून तिला 5-6 मिनिट मंद आचेवरती उकळून देणार आहोत। तर तोपर्यंत मी बटाटे सोलून घेते। बटाट्याची साल काढून घेतली की लगेचच त्याला मॅश करून घ्यायचं। तुम्ही मॅचरने मॅश करा, मी तर इथे तांब्याने मॅश केलेलं आहे। मस्त झटपट झालं। त्याच्यामध्ये काही पावडर मसाले, हळद, धना पावडर, जिरी पावडर, मिरपूड घालायची आहे याच्यामध्ये आणि आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रूट घालू शकता। मी इथे वेलची पूड आणि सुंठपूड देखील घातलेली आहे। तर याच्यामध्ये मी कापून घेतलेलं आलं, हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आणि बारीक कापून घेतलेलं लसूण घातलेलं आहे। भरपूर प्रमाणात लसूण आणि आलं घालायचं आहे आणि त्याच्याबरोबर हिरवी मिरचीचे तुकडे बारीक कापूनच घालायचे आहेत। हिरवी मिरची कमी तिखट असलेली आहे। आता याच्यामध्ये आपण काजूचे बारीक तुकडे केलेले देखील घातलेले आहेत। तर याच्यामध्ये 100 ग्रॅम पनीर मी किसून घालते आणि या सारणाला आपल्याला बाइंडिंग येण्यासाठी मी याच्यामध्ये
थोडंसं कॉर्नफ्लॉवर घातलं आहे. इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवर मैदा देखील वापरू शकता. थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि थोडासा मैदा वापरला तरी चालेल. आता हे आहे मलाई कोफ्त्याची तयारी. तर आता हे सर्व आपण छान मिक्स करूयात. मी इथे थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालून घेतलेला आहे. आता याचं छान असं मी पीठ मळणार आहे. याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ देखील घालायचं आहे. याच्यामध्ये ओवा घालायचा, बडीशेप घालायची. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे मसाले कमी जास्त करू शकता. हवे ते ड्रायफ्रूट्स याच्यात घालू शकता. मी इथे 4-5 काजूचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत. आणि आता पाणी न घालता शक्यतो पहिल्यांदा मळून घ्यायचं. पाण्याचं प्रमाण नंतर आपल्या लक्षात येईल, कारण बटाटे हे थोडेसे ओलसर असतात. तर हे पाणी न घालताच मी छान असं मळून घेते. पाण्याची गरज नाही, कारण आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा वापरणार आहोत तो त्याच प्रमाणात वापरायचा आहे की जेवढा त्या बटाट्यामध्ये बसेल. कोथिंबीर देखील आपण भरपूर घातलेली. त्याच्यामध्ये कोथिंबीरीबरोबर तुम्ही पुदिना देखील घालू शकता. हे बिलकुल पाण्याचा शिपका देखील मारलेला नाही किंवा चमच्याभर पाणी देखील घातलेलं नाही. बरोबर आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे. आता एकदा बघूयात पुन्हा आपली ही मलाईची करी कशी झालेली आहे. तर मस्त तयार झालेली आहे. तर याच्यामध्ये मलाई कोफ्ता म्हणजे अजून आपण त्याच्यामध्ये मलाई घालूयात आणि छान अशी मिक्स करूयात. मलाई घातल्यानंतर जी आपली ही करी आहे तिचं टेक्स्चर तुम्ही बघाल, मस्त असं क्रीमी दिसतंय. आणि पुन्हा एकदा तिला आपण छान असं उकळून घेऊयात. अजून 5-6 मिनिट भरपूर या करीला उकळून घ्यायचं छान. आणि तोपर्यंत आपण इकडे आपली कोफ्त्यांची तयारी देखील करूयात. हे तर मलाही अजून थोडा वेळ आपण मंद आचेवर ठेवलेली आहे. तोपर्यंत आपण आपले कोफ्ते करून घेऊयात. तर जेवढ्या आकाराचा आपल्याला कोफ्ता करायचा आहे, छोटे छोटे बॉल बनवायचे, मस्त गोल करायचे. हे मस्त असा कोफ्ता तयार झालेला आहे. जर पातळ वाटत असेल हे जे पीठ मळलेलं, तर त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा थोडासा मैदा घालायचा आणि मस्त पुन्हा छान मिक्स करून कोफ्ते वळून घ्यायचे. मस्त खूप छान असे झटपट हे कोफ्ते आपण आता करून घेऊयात. हे मस्त असे गोल शेपमध्ये तयार होत आहेत छान. बिलकुल सुक्या पिठाची गरज पडत नाही. जर पडलीच तर थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा तुम्ही वापरू शकता. मस्त असा कोफ्ता तयार आहे. तर चला मी आता झटपट सर्वच कोफ्ते करून घेते पटापट. आता आपले हे कोफ्ते बनवताना बाजूला मी कढईमध्ये तेल देखील तापत ठेवलेलं आहे, कारण हे कोफ्ते तयार होतात तोपर्यंत तेल देखील छान असं तापतं. कारण हे कोफ्ते तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम असावं. पण ज्यावेळेस आपण हे कोफ्ते टाकणार आहे त्यावेळेस ते गॅस मंद करायचा, पण तेल चांगलं कडकडीत तापलेलं असावं. मस्त असे आपले कोफ्ते तयार झालेले आहेत. तर थोडेसे कोफ्ते आपण पहिल्यांदा बघूयात तळून. पहिल्यांदा एकच कोफ्ता या तेलामध्ये टाकायचा. तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे, पण कोफ्ता टाकताना गॅस मंद करायचा, म्हणजे हाताला देखील चटका बसणार नाही. आणि खूपच तेल गरम असतं, त्याच्यानंतर लगेचच कोफ्ता लाल होऊ शकतो. तर एकच कोफ्ता आपण पहिल्यांदा तळून बघूयात, कारण हे आहे की टाकलेला कोफ्ता फुटतोय की व्यवस्थित तळला जातो याच्यासाठी. तर जो कोफ्ता आपण पहिल्यांदा टाकला तो मस्त व्यवस्थित तळला गेलेला आहे, बिलकुल तेलामध्ये फुटलेला नाही. म्हणून मी बाकीचे देखील अजून 4 कोफ्ते टाकून घेतलेत. आणि हे कोफ्ते मंद आचेवरती टाकल्या बिलकुल त्याला चमचा लावायचा नाही, झाऱ्या लावायचा नाही. त्याला अर्धा मिनिट तरी चांगले परतून घ्यायचे. मस्त सोनेरी रंगावरती चांगले परतून आपल्याला हे तळून घ्यायचे. जो पहिल्यांदा कोफ्ता टाकला होता त्याला पहिल्यांदा काढून घ्यायचं, कारण हे 4 कोफ्ते आपण नंतर टाकलेले आहेत. तर चला झटपट मी मस्त असे कोफ्ते तळून घेते. कोफ्ते एकदम परफेक्ट झालेले आहेत, कारण जे आपण
पीठ मळलं होतं त्याच्यामध्ये घातलेलं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा परफेक्ट होतं. कमी जास्त झाला तर पुन्हा थोडंसं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालून मस्त असे कोफ्ते वळून घ्यायचे आणि छान असे गोल्डन कलरवरती मस्त तळून घ्यायचे. आणि हे तळून घेतलेले कोफ्ते कढईमध्ये लगेच घालायचे नाही. मलाई कोफ्ता रेसिपीमध्ये म्हणजे ही डिश कधीही सर्व करायच्या अगोदर पहिल्यांदा प्लेटमध्ये कढई घ्यायची आणि त्याच्यावरती हे गरमागरम कोफ्ते घालायचे आणि पुन्हा कोफ्त्यावरती मस्त गरमागरम कढई घातली. वरून गार्निशिंगसाठी मलाई देखील घालू शकता, मस्त कापलेली कोथिंबीर घालू शकता आणि मस्त अशी आपली गरमागरम मलाई कोफ्ता रेसिपी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार. कधी बनवलेलं असतं